ज्या संस्थेने ईडीआयने माझं एक पत्र लिहिलं होतं, मिस्टर चांडक इज रॉंगली सिलेक्टेड फॉर दिस पोस्ट, असं त्यांनी मला माझ्या एमडीनं पत्र पाठवलं होतं. त्याच संस्थेने मला 2000 साली मिस्टर चांडक इज द बेस्ट ट्रेनर इन द कंट्री असा अवॉर्ड दिला. त्या आमच्या गुरुवारच्या बाजारात रस्त्यावर बसून गूळ, मिरची या सगळ्या गोष्टी विकलेल्या आहेत. पण सर 7वीत तर मला पहिली चप्पल मिळाली. सस्टेनन्सचा एकच मंत्र आहे माझ्या, काळाप्रमाणे बदलत राहा. दुसरा मंत्र मला नाही. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, हा तुम्हाला खूप काही देऊन जातो. एव्हरी ऍक्शन हॅज गॉट इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. Udyogvardhini was founded in 1995 with the motto of laying a pathway for entrepreneurs by Mr. Sunil Chandak. Udyogvardhini knows the importance of practical aspects of entrepreneurship and skill development. We have fueled the journey of more than 60,000 aspirants through our entrepreneurship development programs, which are practically updated with trends and personally mentored to commercialize ideas into profitable business ventures. Our mentor panel of entrepreneurs, educators, investors, technocrats, and scientists support us to conduct various startup boot camps at hackathons, workshops, and colleges. Our diverse team is fully committed to creating 1 lakh sustainable enterprises impacting millions of lives. Our activities have been recognized with more than 100 awards internationally. Though our success lies in our participants' journey, where over 200 plus entrepreneurs have crossed an annual turnover of rupees 10 crores. Come join us as we celebrate 26 years of excellence. धन्यवाद सर. आज खूप एक वेगळी फिलिंग आहे. मी नेहमी अपोजिट साईडला असतो उद्योजकांच्या मुलाखती घ्यायला. आज माझी मुलाखत होते आणि त्याला मोठं कारण आहे. तर तसं कसं आहे की माझा घरी बिझनेसच बॅकग्राऊंड होतं आणि घरी छोटीशी 2 किराणा दुकाने होत्या. अर्थात त्याच्या आधी एकच दुकान होती. एकाच्या 2 किराणा दुकाने झाल्या. खूप हाल अपेष्टा, गरिबी आम्ही पाहिली. अ, काही ठिकाणी अपमानित सुद्धा झालेलो होतो. त्यामुळे मनात कुणगाट होती, की काहीतरी असं हे दुकानच नाही चालवायची, काहीतरी वेगळं करायचं असं एक मनात होतं. नेमकं काय करायचं हे तर माहीतच नव्हतं. काय कुठेतरी डाळ, जसं टिपिकल व्यापाऱ्यांच्या डोक्यात येतं तसं एक डाळ मिल किंवा असं काहीतरी तेल मिल असं करायचं एक मनात होतं. पण मग आता ते काहीतरी करावं म्हणून मी एमबीए केलं. ते एमबीएला थोडं हुशार असल्याने वडील म्हणे, "तू शिक, तुला काय करायचं ते मी मदत करेल." ते केलं. एमबीए मी ॲक्चुअली फॉर एंटरप्रेन्योर बनण्यासाठी एमबीए केलं होतं. पण तिथे मॅनेजर बनण्याचं ट्रेनिंग मिळालं. तर माझा भ्रमनिरासच झाला एमबीएला. म्हणजे अगदी मी कॉलेज अटेंड बी नाही करायचो. फक्त सेमिनार, वर्कशॉप राहिले, मी अटेंड करायचो. आता एक वर्कशॉप होतं आमचं बॉम्बेला, ताजमध्ये. तर ताजमध्ये वर्कशॉपला होता. मग आम्ही तर चला एन्जॉय करायला मिळेल म्हणून त्या हिशोबाने गेलो. तर तिथे एक आमचे मिटकॉनचे एमडी एस-पी रानडे, सुरेश रानडे हे होते आणि त्यांचं एंटरप्रेन्योरशिप ॲज अ करियर याच्यावर त्यांचं एक सेशन होतं. ते इतकं भावलं मला, की जे आज सेशन मी देतोय, पण ते सेशन मी तेव्हा ऐकलं. आय वॉज सो इम्प्रेस्ड आणि म्हटलं, की चला इथेच काहीतरी दिसतंय. आणि मग त्यांना मी पर्सनली भेटलो. म्हटलं, "सर मला एंटरप्रेन्योर व्हायचं आहे आणि मला असं वाटतं, की माझ्यावर अजून 10 लोकांचा बी उद्योग मला सुरू करायला आवडेल, की माझ्या गावात बी काहीतरी डेव्हलपमेंट करायला मला आवडेल. मला एकट्याचंच नाही करायचंय." म्हणजे "तू जर तुझी इच्छा अशी आहे, तर तू आमचा एंटरप्रेन्योर ट्रेनरचा जॉब कर ना." म्हटलं या जॉबच्या नावातच मला खूप मजा वाटली. कारण एंटरप्रेन्योर ट्रेनर म्हणजे जो उद्योजकाला शिकवेल, तो स्वतःला त्याला उद्योग तर समजेलच ना. त्याला नाही समजला तर लोकांना काय शिकवणार आहे? तर म्हटलं सर हे तर खूप छान आहे. ते म्हणे मग त्याची जाहिरात देईल आणि अर्थात ते परीक्षेमधून पास झालं तर तुझं सिलेक्शन होईल. म्हटलं ठीक आहे. मग मी त्याची जाहिरात आली. मी अप्लाय केलं. 200 लोकांमधून माझं सिलेक्शन झालं. आम्ही 5 जण 4 जणांचं सिलेक्शन झालं. आणि म्हटलं तिथे बी अर्थात मी ईडीआय अहमदाबाद नावाची संस्था आहे. तिथे मी ट्रेनिंगला गेलो होतो 6 महिन्याचं. तर ते ट्रेनिंग करताना म्हणजे मला असं आतून फिलिंग व्हायला लागली, की अरे हा जॉब काहीतरी डिफरंट आहे. हां, मला लेक्चर देण्यात किंवा असं काही ट्रेनर म्हणून काम करण्याचा कधी विचार आयुष्यात केलेला नव्हता, की असं कोणाला ट्रेनिंग देऊ. कारण की कॉमर्स बी-कॉम लास्ट इयरला असताना मला 2 मिनिटं सुद्धा भाषण करता आलं नव्हतं. माझ्या एका शिक्षकाने मला सांगितलं होतं प्रोफेसरने,
की अरे तू जरा 2 मिनिटं बोल. म्हटलं सर ते ते सोडून काही सांगा. मी तरी त्यांनी खूप आग्रह केले पण मी बोलायचा प्रयत्न केला पण 2 मिनिटातच माझं भाषण संपून शेम शेम करत मला खाली उतरावं लागलं. तर मी म्हटलं तेव्हापासून ठरवलं होतं की आपण एखादी जे पब्लिक स्पीकिंग वगैरे हा विषय कधी ठेवायचाच नाही. तर त्या हिशोबाने पब्लिक स्पीकिंग हा विषयच नव्हता कधी. पण आता हा जॉबमध्ये पब्लिक स्पीकिंगच होतं सगळं. पण आता ते मी टाळत होतो. आणि त्यामुळे अहमदाबादचे लोकं माझ्यावर खूप नाराज होते. मी लेक्चरच देत नव्हतो तिथे. ते आठवड्यातून एकदा एक लेक्चर द्यायचं राहायचं. मी टाळायचो रोज काही ना काही बहाणे करून. पण ते आमचे एम-डी जे होते रानडे सर त्यांनी मला वॉर्निंग दिली. म्हणे, "सुनील जर तू आता नाही केलं या शनिवारी, तर तुला तिथून बोलून टाकू" आणि ₹2,00,000 चा बॉन्ड लिहून घेतलेला होता. आता ₹2,00,000 95 साली खूप 85 साली खूप मोठी अमाउंट होती. तर म्हटलं चला आता करावं तर लागेल आणि मग देन काही तिथल्या लोकांना भेटून देन आय कुड मी ते जॉइन केलं आणि नंतर असं झालं म्हणजे ज्या संस्थेने ईडीआयने माझं एक पत्र लिहिलं होतं, मिस्टर चांडक इज रॉंगली सिलेक्टेड फॉर दिस पोस्ट असं त्यांनी मला माझ्या एम-डीना पत्र पाठवलं होतं. त्याच संस्थेने मला 2000 साली मिस्टर चांडक इज द बेस्ट ट्रेनर इन द कंट्री असा अवॉर्ड दिला. तर ते एक वेगळा भाग आहे. पण मला सांगायचं काय, की जेव्हा मी पहिला कार्यक्रम घेतला ठाण्याला, त्या ठाण्याला कार्यक्रम म्हणजे ऐकणं अपेक्षा प्रत्यक्ष कार्यक्रम घेणं. जेव्हा कार्यक्रम घेतला तेव्हा मला असं वाटलं, की धिस इज समथिंग व्हिच इज माय जॉब. माझ्यासाठी बनलेला जॉब आहे. हे मेड फॉर ईच अदरची फीलिंग मला तिथे आली आणि तेव्हाच ठरवलं, की आता आयुष्यच याच्यासाठी आपण समर्पित करून टाकावं. कारण की आपल्याबरोबर लोकांचंही भलं होईल. हा त्याच्यामध्ये भावना होती आणि जेव्हा 10 लोकं आपल्यामुळे जेव्हा उद्योजक बनतात किंवा काहीतरी करायला लागतात, त्यांची जी फीलिंग असते ती एक्स्ट्राऑर्डिनरी असते. ती कशात एक्सप्रेस नाही करता येत. मग आय डिसाइडेड टू डेडिकेट माय लाईफ टोटली टू धिस प्रोफेशन. आणि ऑफ म्हणजे स्वतःची संस्था काढण्याचा मी त्यावेळेसच म्हणणं मी ठरवून घेतलेला होता. एकतर काय होतं, जॉब तोच. म्हणजे ठीक आहे आणि कसं जसं माझं प्रमोशन होत गेलं होतं. मी रिजनल ऑफिसर झालो होतो. आता रिजनल ऑफिसर झालं की काय व्हायचं, की मला 9 मीटिंग राहायची. आता आपणही त्यावेळेस जॉइंट डायरेक्टर होता. तर हो, त्यावेळेस मला 9 मीटिंग राहायच्या. म्हणजे 4 मीटिंग तर 4 जिल्ह्यामध्ये राहायच्या. त्याच्यानंतर 4 मीटिंग नाशिकला अटेंड करायच्या. एखादी मीटिंग औरंगाबादला अटेंड करायची. मी म्हटलं आपला प्रोडक्टिव्ह टाईम सगळं या मीटिंग अटेंड करण्यातच जाणार आपण काय कन्स्ट्रक्टिव्ह वर्क करूया. तर काही मला ते त्याच्यात लक्षात येईना. म्हटलं आता काय करावं आणि त्याच्यात काय झालं अर्थात मी तरी मला स्वतःला ट्रेनिंगच्या प्रोफेशनमध्ये एंगेज ठेवतच होतो. रादर दॅन ॲडमिनिस्ट्रेटर. मला ट्रेनरमध्ये ट्रेनर जॉब मला खूप आवडायचा त्यामुळे मी त्याच्यात एंगेज होत होतो. एन्जॉय करतच होतो लाईफ. पण म्हटलं आता त्याच वेळी नेमकं काय झालं 1994 ला माझा एक ॲक्सिडेंट झाला. इट वॉज अ बिग ॲक्सिडेंट. आणि हो. तो ॲक्सिडेंट असा झाला, की माझं म्हणजे 3 मंथ्स माझा जो आहे, मला लॉकडाऊन होतं त्यावेळेस. म्हणजे 3 महिने मी आयसोलेशन ज्याला पण म्हणतो आता आपण जे आहे, तर ते 3 महिने होतो. 3 महिने घरात पडून होतो. म्हटलं आता घरात पडून मग म्हटलं अरे आता तेव्हा आयुष्याकडे मागे वळून पाहण्याची संधी मिळाली त्या 3 महिने. म्हटलं आपण काय किती दिवस करणार आहे? हाऊ मच टाईम? हे किती दिवस चालणार? याचं कुठेतरी बदललं पाहिजे ना. की मग त्या 3 महिन्यात त्या लॉकडाऊनमध्ये खरं मला प्रत्येक लॉकडाऊन खूप फायद्याची झालेली आहे. या मागच्या लॉकडाऊन जो माझ्या जीवनात पर्सनल लाईफमध्ये बी खूप लॉकडाऊन होत असतात ना, की जेव्हा मंदी असते, काही काम नसतं, ते लॉकडाऊनच असतं. तर तो लॉकडाऊनमध्ये 3 महिने आय प्रिपेअर्ड मायसेल्फ फॉर बिझनेस आणि बेसिकली काय-काय अगदी संस्थेच्या नावापासून म्हणजे संस्थेचं नामकरण करण्यापासून काय-काय ॲक्टिव्हिटी कराव्या, काय नाही याचं सगळं एक डिटेल्ड प्लॅनिंग केलं. पूर्ण एक पाथवे तयार करून टाकला. डिसेंबरला मी म्हणजे डिसेंबर एंडला म्हणजे त्या 85च्या डिसेंबरला मी बरं झालो आणि जानेवारीला जॉइन झालो. जानेवारीला जॉइन झाल्यावर सिन्स आय वॉज रिजनल ऑफिसर मला 3-1 महिन्याचा तरी वेळ द्यावा लागणार होता. तर मी सरांना सांगितलं म्हटलं आय वॉन्ट टू लिव्ह. मला आता नाही कंटिन्यू करायचं. तर मग त्यांनी मला ते म्हणे, "ठीक आहे, आता तू 30 एप्रिलपर्यंत काम कर. 1 मेला तुला मी रिलीव्ह करतो." मग त्याप्रमाणे मी 1 मेला 30 एप्रिलला रिलीव्ह झालो आणि 26 मेला ही माझी ॲक्टिव्हिटी सुरू झाली. पण बेसिकली मी हे ठरवलं होतं, की आपल्याला हेच काम कंटिन्यू करायचं. आय डोंट वॉन्ट टू मला काय झालं होतं, काम करताना अनेक फ्लॉज लक्षात आले. आता आपण तर एवढ्या मोठ्या हुद्द्यावर होता शासनाच्या, तर शासनाला काम करताना बरेच लिमिटेशन्स असतात.
आपण काही वेळेला खरं नाही बोलू शकत. असं मनातून खूप टोचत असतं ते, की आपण कोणीतरी चीटिंग करू राहिलो, नाही का? आपण नाही खोटं बोलू, खोटं बोलावं लागतं काहीतरी. आणि सिन्स मी एक रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट ऑफिसर होतो, तर मला ते कुठेतरी खटकायचं, की आपण किती दिवस. आणि काय होतं, की काहीतरी वेगळं केलं, तर मला म्हणजे एकीकडे अवॉर्ड बी मिळाले, 2 अवॉर्ड मिळाले नॅशनल. एक तर आपल्याच एंटरप्रेन्योर्स इंटरनॅशनल मिळालं आणि एक आम्हाला मिनिस्टर ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं इनॉग्रल अवॉर्ड मिळाला. भरपूर माझे रिझल्ट बी खूप चांगले येत होते. परंतु दुसरीकडे मला आहे ना, काम करण्याचं जे पाहिजे ते स्वातंत्र्य मी एन्जॉय करत नव्हतो. मी जर एखादं आता समजा मी वापीला इंडस्ट्रियल व्हिजिट घेऊन गेलो, तर मला मेमो मिळायचा. राज्याबाहेर तुम्ही कसं काय गेले? अरे त्याचं बापरे! कुठे सँक्शन, त्याचं बजेट कुठे, त्याचं हे कुठे? मी दिल्लीला IIT आपला लोकांना घेऊन गेलो. त्याचं बजेट कुठे, त्याचं सँक्शन कुठे? एका वेळेला मी 24 कार्यक्रम लावले सर. 94 साली. दॅट इस अ नॅशनल रेकॉर्ड यू कॅन से इन एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. एका वेळेला सिंगल हँडेडली मी 24 कार्यक्रम लावले आणि संस्थेला, म्हणजे ती गव्हर्नमेंट संस्था असताना मी तिला प्रॉफिटमध्ये आणून दिलं भरपूर. प्रॉफिट हा कन्सेप्ट मी तिथे इंट्रोड्यूस केला. पण त्याचं म्हणजे मला त्याच्याऐवजी मला मेमोज मिळाले. कोणाला विचारून केलं याचं सँक्शन कुठे? म्हटलं हे सँक्शन आणि हे करत राहिलं, आपण कामच नाही करू शकणार. तर मी कधी त्याला मी डिफेंड कधी करायचं नाही. माझा राजीनामा माझ्याकडे तयार राहायचा. म्हटलं केव्हाही आपण द्यायला तयार राहू. काय त्याच्यात विशेष आहे? किती दिवस याची करायची? आणि देन मग म्हटलं आता, आणि त्याच्यात ॲक्सिडेंट झाल्यामुळे माझ्या सगळ्या विचाराला शिक्कामोर्तब झालं आणि आय डिसाइडेड टू क्विट अँड देन आय स्टार्टेड उद्योगवर्धिनी. भरपूर ऑप्शन होते करण्यासारखे. मला तर अगदी लगेच ऑफर बी आले होते, कारण की थोडंसं काम लक्षात येत असतं, लोकांचं कोणीतरी पाहत असतं तुमच्या कामाकडे. तर मला बरेच ऑफर बी आल्या होत्या, की "तू आमच्याकडे जॉइन कर, आमच्याकडे जॉइन कर." म्हटलं मला जॉइन जर नोकरीच करायची असती, तर ती काय वाईट होती थोडी होती. मला म्हटलं आय वॉन्टेड टू माय ओन, माझं स्वतःचंच करायचं आहे. आणि मग मी ती उद्योगवर्धिनी सुरू केली सर. ज्याच्यामध्ये हे म्हणजे फार हेच काम कंटिन्यू फार करायचं होतं. जे फ्लॉज होते ते काढायचे होते. म्हटलं आपण लोकांना ज्ञान देऊ राहिलो, लोकांना उद्योजक बनवण्याचं सांगू राहिलो आणि आपण हे ट्राय करूया. लेट अस आपण माझ्याकडे अर्थात मी पैसे जमवू शकलो असतो. पण म्हटलं आपण एक लेट अस टेस्ट अवरसेल्फ. ₹16,000 मला महिन्याचा पगार होता त्यावेळेला. मी म्हटलं या 16,000त आपण सुरू करा. आणि मी 16,000च सुरू केलं. एका बरोबर मी पार्टनरशिप, म्हणजे त्यांची जागा, माझं हे असं पद्धतीने मी काम सुरू केलं. पण ऑफकोर्स त्याच्या सर असं असतं, उद्योजक आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये विशेषतः उद्योजकतेला अनुकूल असं जे वातावरण आहे, ते थोडं अजून नाही. त्याचाच प्रयत्न आपण करतोय. हो, अर्थात बरोबर. मलाही काय झालं, की 95 ला मी काम, म्हणजे माझं आधीचंच बॅकग्राऊंड असल्यामुळे सुनील चांडक हे नाव थोडंसं प्रचलित होतं. लोकांना माहिती होतं. आणि मला रिस्पॉन्स मिळायला लागला. त्याच्यात व्ही-आय-पी मोठी असाइनमेंट सुद्धा मला मिळाली. 300 व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलेल्या लोकांचं ट्रेनिंग मला मिळालं. तर दॅट वॉज अ बिग ब्लो फॉर मी. आणि व्हेरी गुड. त्याच्याबरोबर हे जेव्हा मिळालं, तर सगळं चांगलं जेव्हा व्हायला लागलं, तर काहीतरी वाईट होतच असतं ना. अव्यवस्था म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व आहे, असं मी नेहमीच मानतो. सगळं जर बरोबर होत असेल, तर मग परमेश्वर अस्तित्व नाही असं मी समजतो ना. तर त्यावेळेस काय झालं, तर ज्यांच्या जागी मी होतो त्यांनी अचानक वन फाईन मॉर्निंग मला बोलावलं, "सुनील, उद्याच्या उद्या तुला खाली करायचं आहे." म्हटलं असं काय करतो? असं म्हणजे मला कुणकुण होती थोडीशी. पण आता त्यांनी अक्षरशः असं दिवाळीच्या दिवशी अरे बाप! 95 ची दिवाळी मी कधी विसरणार नाही. तर ती दिवाळीत मी खूप खुश होतो. पण ते म्हणजे जेव्हा घरी गेलो होतो तेव्हा नाराज एकदम सगळं, म्हणजे पूर्ण माझा चेहरा उतरलेला बघून बायको म्हणे, "का हो, काय झालं तुम्हाला? असं काय प्रॉब्लेम झाला?" म्हटलं, "आता चल आपण आता दिवाळीला घरी जाऊ." मला नांदगावला माझ्या गावाला जायचं होतं. मग सगळ्यांसाठी काहीतरी गिफ्ट घेतलेले होते ते घेऊन आलो. आणि मग म्हटलं आता त्यांनी मला 4 दिवस दिले होते फक्त. मग तिथून येऊन मग जागा शोध, मग रविवार कारंजावरती जागा घेतली, तिथे सगळं शिफ्ट केलं. या सगळ्या ह्याच्यात मला प्रचंड आर्थिक नुकसान आणि बरंच काही. कारण की लोकांना पत्ता तो होता माहितीचा आणि तो सगळा त्यावेळेस हे मोबाईल वगैरे एवढे नव्हतेच. तर त्यावेळेस मग सगळं. आणि ते जी जागा मी घाईघाईत घेऊन टाकली होती, तिथे ना पार्किंग होती. आता रविवार कारंजावरती पार्किंग हा विषयच नाही. हो, बरोबर आहे. तर बरोबर. तिथे लोकांना यायला खूप. आणि तिसऱ्या मजल्यावर ऑफिस. ते मग तिथे मग ते 6 महिन्यात आय लॉस्ट एव्हरीथिंग व्हिच आय गेन्ड इन 6 मंथ्स. सगळं गेलं, म्हणजे अक्षरशः मी परत झिरो होऊन गेलो होतो. एकदम बॉटमला येऊन गेलो होतो. आणि अक्षरशः म्हणजे लाईट बिल भरायला पैसे नव्हते. 2 दिवस अंधारात काढले.
अशी परिस्थिती यायला लागली की आता काय करावं, म्हणजे असं हे क्विट करावं की काय, अशापर्यंत मानसिकता झाली होती. पण म्हटलं नाही, आपल्याला लेटेस्ट शेवटी सोन्याचीच परीक्षा होते ना. बाकीचे थोडी ते बाकीच्या धातूंची थोडी परीक्षा होती. म्हटलं आपण काहीतरी आहोत म्हणून आपली टेस्टिंग चालू आहे. तर मग मी परत थोडेसे संबंध होते. आमचे दिलीप साळवेकर थोडे आमचे संबंध असल्यामुळे आणि कुसुमाग्रजांचा संबंध आल्यामुळे कुसुमाग्रजांनी एकदा मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं तात्या असं-असं आहे. तात्या म्हटले, की "अरे एक आपला हॉल पडलेला आहे ज्योती कलासाठी. असं जाळं जमटं लागलेलं आहे. तिथे दारुडा आमचा तो वॉचमन आहे. तू जर तिथे काही कर." तर मग मी तिकडे मग तिथे बाप ते रंगरंगोटी सगळं नीट केलं आणि सगळा तिथे बघतो, एक ज्योती डोळा कलशमध्ये देव देतो. ज्योती कलशमध्ये शिफ्ट झालो. छान हॉल होता तो, छान हॉल होता तो. हां. आठवतो. आणि मग तिथून परत सगळं चांगलं सुरू झालं. तिथेही परत असंच झालं ना, की तिथेही सगळं चांगलं चालायला लागलं, तर मग परत असतातच तुमचे नवीन गोष्टी विरोधक आल्या. तयारच असतात. मग त्यांनी म्हणे मग मग मी नेहमी ह्या गोष्टी आहे ना, चांगल्यासाठी झाल्या असंच समजतो. कारण की ते जर झालं नसतं, मग मी ज्योती कॉलेजमध्ये राहिलो असतो. आज मी माझं एवढं मोठं ऑफिस का सुरू केलं. हो, इट हो. इज बिकॉज ऑफ दॅट ओन्ली, नाही का? येस, मी येस. नेहमी हे समजतो, की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. मला खूप मी सुद्धा एक निगेटिव्ह विचाराचा होतो आधी. परंतु 95 मध्ये म्हणजे माझे 2 टर्निंग पॉइंट झाले. एक तर पहिला एस-पी रानडे सरांचं व्याख्यान आणि दुसरं म्हणजे मला मुरारी बापू सारखे एक गुरु भेटले. त्यांच्यामधूनची एक सकारात्मकता मला मिळाली. तर म्हटलं मग जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. आणि तेच मी आज लोकांना वाटायचा प्रयत्न करतोय, की एक काही वाईट होतच नाही जीवनात तसं पाहिलं. म्हटलं हे चांगल्यासाठीच झालंय. आय हॅव टेकन इट व्हेरी पॉझिटिव्हली आणि त्याच्यामुळेच आज माझं एवढा विस्तार झाला असं मी समजतो. ते जर बाहेर काढलं नसतं म्हणजे मी बाहेर निघालो ना, त्यांनी काढलं नाही, मी निघालो. पण त्यांनी तर मला डिसेंबरची मुदत दिली, मी ऑक्टोबरमध्येच बाहेर पडलो. आणि मग देन आय शिफ्टेड टू धिस प्रिमायसेस. अर्थात 2 महिने 2 वर्ष मी एका बेसमेंटमध्ये काढले त्याच्यानंतर आणि मग मी इथे आत्ताचं जे ऑफिस आहे तिथे शिफ्ट झालो. तर चांगल्यासाठी होतं सगळ्या गोष्टी असं मी नेहमी मानतो. दुसऱ्याचा आनंद बघण्याचा जो काही एक आनंद असतो ना, हं, हं. आपल्यापेक्षा दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना, हा तुम्हाला खूप काही देऊन जातो. हं, हं. एव्हरी ॲक्शन हॅज गॉट इक्वल अँड अपोझिट रिएक्शन. तुम्ही जे काही देता त्याच्यापेक्षा जास्त परत मिळत असेल. आपल्या थोड्याशा ह्याच्यामुळे लोकांचं जर हास्य येत असेल, लोकांचं जर जीवन बदलत असेल, मग त्याच्यासाठी जे बेस्ट करता येईल ते करायचं. सर हा फक्त अजय दुवाला मी तर नांदगावला बोलवलं होतं. पण मी उद्योग राज्यमंत्र्यांना नाशिकला बोलवलं. 88ला 87ला महिलांचा कार्यक्रम होता. तो सुद्धा जसं तुम्ही राज्यपालांना बोलवलं ना सर, मी आमचे मिटकॉनमध्ये होतो तेव्हा मी. त्यांना मी सांगितलं, "अहो आम्हाला चांगला गेस्ट पाहिजे. मला महिलांना जागा मिळवून द्यायची आहे आणि त्यांना त्यासाठी उद्योगमंत्रीच पाहिजे." ते म्हणे, "आपण हा उद्योगमंत्री नाही बोलवणार. मला आय-डी-बी-आयने पैसे दिले. मी आय-डी-बी-आयच्या चेअरमनला बोलवेल." म्हटलं, "आय-डी-बी-आयचे चेअरमन थोडी जागा देणार आहे. मला महिलांना जागा द्यायची." यू विल नॉट बिलीव्ह सर. मी थोडीशी ज्याला आपण म्हणतो ना विद्रोह करून मी डायरेक्ट मिनिस्टरकडे गेलो. बा 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 बाबूशेठ राठी होते नाशिकचे. हो. त्यांच्या मदतीने मी ते डायरेक्ट मिनिस्टरला गाठलो. त्यांना डायरेक्ट मुंबईला जाऊन भेटलो. कोण त्यांना होते कोण? तेव्हा कोण? उसगाव बाबूसाहेब प्रभुगावकर हे हो, चांगला उद्योग माणूस. राज्यमंत्री होते. चांगला माणूस होता. बाबूसाहेब सुशील कुमार शिंदे हे कॅबिनेट मिनिस्टर होते आणि हां. बाबूसाहेब हे राज्यमंत्री होते. हो, चांगला सुशील माणूस. कुमार शिंदेशी सुद्धा बोललो मी. पण ते म्हटले, की "अरे मला शक्य नाही. तर तू एक काम कर आमच्या राज्यमंत्र्यांना घेऊन जा." हं, हं. तर राज्यमंत्री मग त्यांना गेलो. ते तर खूपच साधे, सोपे एकदम व्यक्ती होते. मस्त, ते तर म्हणे, मस्त. "मी येतो, तर काही अडचण नाही." आणि त्यांनी जेव्हा आमचं काम बघितलं नाशिकला, त्यांनी डायरेक्ट महिलांसाठी स्वतंत्र इंडस्ट्रियल झोन डिक्लेअर करून टाकला. माझे एम-डी आले नाही कार्यक्रमाला. अरे! नाही आले. ते म्हणे, "नाही कोण हे होते? तू." ते कोण होते? रानडे, तेच रानडेच सर. अरे! ते म्हणे, "तू सगळा प्रोटोकॉलचा भंग केलाय. तू मला न विचारता हे सगळं कृत्य केलंय. हा कार्यक्रम मिटकॉनचा नाहीच." असं त्यांनी डिक्लेअर करून टाकलं. म्हटलं, "ठीक आहे, मिटकॉनचा नाही ना, आमच्या महिलांचं करतो ना मी." त्या महिलांची एक असोसिएशन फॉर्म केली. त्याच्यामार्फत काम केलं. त्याच्यामार्फत कार्यक्रम लॉन्च केला. म्हटलं आपल्याला आपलं जर हेतू स्वच्छ आहे, चांगले आहे, तर हं, मग हं. त्याच्यात काय घाबरायचं? काय जे होईल ते होईल. म्हटलं त्याच्याने जर सर त्यांनी जनरल मॅनेजरला पाठवलं गंगाधर भांबरे म्हणून.
भामरेंना कुठलं ठिकाण हे बी माहित नव्हतं. पण ते असं झालं, एवढं नाव झालं होतं त्यावेळेस. ते CBS-ला उतरले बसने आणि त्यांनी म्हटलं, "अरे ते मिटकॉनचा एक कार्यक्रम आहे." तो म्हणे, "चला मी घेऊन जातो." तो रिक्षावाला त्यांना बरोबर आमच्या इथे घेऊन आला. ते म्हटले, "एवढा इम्पॅक्ट हा चाणक्यनी केला आहे तिथे, तर म्हणे आपण त्याचा सत्कार केला पाहिजे. तुम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकू राहिले." आणि मग आमच्या चेअरमननी मग एम-डी मग ते परत IDBIच्या चेअरमनला बोलवलं. तो सुद्धा खूप खुश झाला. म्हणजे सगळ्या यांची आपण फ्री फायनान्सला आम्ही मदत करू वगैरे आणि मग त्याच्यातून एक इतिहासच घडला. स्वतंत्र पहिला महिलांचा इंडस्ट्रियल झोन हा तयार झाला आणि सगळ्या महिलांनी आम्ही त्यावेळेस असं मॅगझिन काढलं, फंड रेझिंग केले, कार्यक्रमाचा खर्च त्याच्यातून केला, बरंच काही केलं. एक पैसाही गव्हर्नमेंटचा वापरला नाही. सगळ्या महिलांनीच गोळा केले पैसे, महिलांनीच सगळा कार्यक्रम केला आणि इट वेंट व्हेरी वेल आणि त्याच्यातून हे इंडस्ट्रियल झोन तयार झाले. दॅट बिकेम हिस्ट्री. नेमका माझा मुलगा जो आता इथे आहे सुद्धा, हा मुलगा MS करत होता अमेरिकेत आणि तो MS सुद्धा एंटरप्रेन्योरशिप आणि इनोव्हेशन मध्येच करत होता. कुठे करतोय आणि तो? तिथे इन्क्युबेशन सेंटरमध्ये तो काम करत होता तिथे. अरे बापरे! तर त्याचा 21 मार्चला फोन आला. म्हणे, "पप्पा इथे मी लॉकडाऊन होणार नाही. तर मी काय करू?" म्हटलं, "येऊन जा." म्हणे, "तिकीट जास्त आहे." म्हटलं, "ठीक आहे, जे असेल ते पण तू येऊन जा." आणि त्याला खूप कसरत करत म्हणजे त्याला बॉम्बेचं दिल्लीचं फ्लाइट मिळालं, दिल्लीवरून मुंबईला यायला एवढ्या अडचणी आणि सगळे लॉकडाऊन असताना त्यांनी कशा पद्धतीने मॅनेज केले त्यालाच आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. खूप त्याच्यात मोबाईल फोन नाही, काही नाही. तर देअर वॉज अ बिग प्रॉब्लेम दॅट टाईम. पण ही मॅनेज आणि मग तो काय झाला, लकीली तो क्वारंटाईन त्याला ऑफिसमध्ये करावा लागला. कारण की माझ्या घरी माझ्या मुलीची डिलिव्हरी होती. म्हणजे तिला मुलगी झालेली होती आणि ते मग घरीच कशा कॅरी करायची. मग त्याला म्हटलं क्वारंटाईन म्हणजे पहिले एका रूममध्ये क्वारंटाईन केलं त्याला. पण तिथल्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं. मग आम्ही त्याला ऑफिस म्हटलं, "आपलं ऑफिस सगळं 5 स्टार आहे, फॅसिलिटी आहे. ऑफिसमध्ये क्वारंटाईन." ऑफिसमध्ये क्वारंटाईन आता तो काही सोडी स्वस्त बसणार आहे. मग त्यांनी तिथे काय केलं, तिथे आता इंटरनेट वगैरे सगळं होतं. त्यांनी दुसऱ्याच दिवशी मला तो 23 मार्चला आला. 24 मार्चला मला पप्पा म्हणे, "आपण जरा हे ऑनलाईन सुरू करू." अरे म्हटलं, "मला तर पाहिजेच ते." कारण की आम्ही स्काईपवर काहीतरी प्रयत्न करत होतो. पण तो म्हटला, की "पप्पा म्हणे एवढं म्हटलं Zoom आहे, हे आहे." म्हटलं, "कर सुरू बाबा. म्हणजे तसंही तुला सांभाळायचंच आहे आणि तुला इंटरेस्ट आहे तर तू ते सुरू कर." आणि देन ही स्टार्टेड ऑनलाईन ॲक्टिव्हिटी. आणि अक्षरशः म्हणजे ऑनलाईनमध्ये आम्हाला आज अशी परिस्थिती आहे सर, की आम्ही म्हणजे जेव्हा ऑफलाईनपेक्षा जास्त बिझी ऑनलाईन. आज आमचे कार्यक्रम तेव्हा आम्ही फक्त नाशिक पुरतेच कार्यक्रम करायचो. कारण की फिजिकल कार्यक्रम व्हायचे. आज पूर्ण महाराष्ट्र आमचा कस्टमर आहे. पूर्ण महाराष्ट्रातून लोकं आमच्या कार्यक्रमात येत आहेत. दुसरी गोष्ट, कार्यक्रमाची संख्या खूप वाढली आमची. म्हणजे 3 वरून 33 झाली. हो, हो, हो. इतकी संख्या वाढली आणि छोटे-छोटे प्रोग्राम आम्ही त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करत गेलो. जे एकच आम्ही लक्षात काय आमच्या पूर्ण जर यशाचं थोडंफार गमक जर म्हणत असेल, आम्ही काळाप्रमाणे बदललो. वी हो, चेंज हो. आता तेच लोक ऑनलाईन आहे, तर बरोबर आहे. आपणही ऑनलाईन आलं पाहिजे ना. बिलकुल, आपण बिलकुल. ऑफलाईन राहून काय करणार आहे? बिलकुल. आमच्यासारख्या बऱ्याच संस्था या बंद पडल्या आहेत. हो. आम्ही मात्र असं आहे, की आता तर आम्ही सर वी आर प्लॅनिंग टू स्प्रेड अवर ॲक्टिव्हिटी इन एंटायर महाराष्ट्र फर्स्टली. आता महाराष्ट्रामध्ये आम्ही फ्रँचायझी सेंटर उभे करतोय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक चांगल्या ठिकाणी आमचे फ्रँचायझी सेंटर उभे राहणार. की ज्यामुळे पूर्ण महाराष्ट्रीयन लोकांना आपण मदत करू आणि त्याच्यानंतर पॅन इंडिया आमचं जाण्याचा प्लॅन आहे. पूर्ण भारतामध्ये ऑनलाईन लाईव्ह एज्युकेशन देणारं एंटरप्रेन्योरशिपचं एज्युकेशन देणारी आपली सगळ्यात मोठी संस्था आहे. वी आर रँक्ड 1 नाऊ. अरे फॅन्टास्टिक. लाईव्ह ट्रेनिंग हो, देणार. बाकी ऑनलाईन. सगळे रेकॉर्डेड देतात. आमचे सगळे प्रोग्राम लाईव्ह आहे. त्यामुळे काय होतं सर त्याचे रिझल्ट्स म्हणजे आम्हाला इतकं आश्चर्य वाटतंय, की मला खरंच एवढे रिझल्ट एक्सपेक्टेड नव्हते. ऑफलाईन प्रोग्राममध्ये आमचे रिझल्ट हे जवळपास 70-80% यायचे. म्हणजे वी वर द हायेस्ट रिझल्ट प्रोड्युसर इन द कंट्री. मला त्याच्यासाठी आम्हाला 4 नॅशनल अवॉर्ड मिळाले. शेती मित्र मिळालं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं. बरेच काही अवॉर्ड्स वगैरे खूप काही आहे. ते जाऊन अवॉर्ड महत्वाचे नाही. परंतु ऑफलाईनमध्ये एवढे रिझल्ट मग ऑनलाईनमध्ये येतील का? कारण की आपण लोकांना पाहू बी शकत नाही आणि कसं काय होणार आहे सगळं मनात शंका होती. पण जेव्हा तुमच्या मनात स्वच्छ भावना जर असेल ना, तर ती लोकांपर्यंत पोहोचते. हा माझा म्हणजे हे मला कळतं.
तर आमचे विचार स्पष्ट स्वच्छ आहे आणि ते बी आम्ही काय केलं ऍट अ व्हेरी लो प्राइस. म्हणजे आम्ही सर आमच्या प्रोग्रामची कॉस्ट ही 2,000, 4,000, 5,000 मॅक्सिमम कॉस्ट 6 महिने 6 आठवड्याच्या कार्यक्रमाची 7. एवढ्या कमी कॉस्ट मध्ये आम्ही लोकांना कार्यक्रम, काही लोक तर म्हणे एवढं कमी याच्यात तुम्ही देऊ कसं शकता. म्हटलं आम्हाला काहीच आहे कारण की आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं. आम्ही फक्त आपलं शो मस्ट गो ऑन ह्या हिशोबाने सगळं काम केलं. आणि याच्यात ऑफकोर्स सगळं क्रेडिट जे आहे ते रामचं आहे, माझ्या मुलाचं आहे. त्यांनी सगळं ते मेटिक्युलसली प्लॅन करणं सगळं सर, सगळं ऍडमिनिस्ट्रेशन तो बघतो. सगळं ऍडमिनिस्ट्रेशन मला फक्त, मी माझी काम फक्त आता लेक्चर देण्यापुरतच राहिलंय आणि फक्त सजेशन करायला बा हे काम कर, हे कर, ते कर, ते कर. बाकी सगळं प्लॅनिंग त्याचं. म्हणजे त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने ते सगळं हँडल केलं. आणि मेन म्हणजे आमची पूर्ण टीम जी आहे आमची, म्हणजे हे सर एकट्याचं काम कधीच नसतं. नाही नाही टीम जे टीम वर्क असते याच्यात राम तर आहेच, परंतु जे आमची टीम आहे ती सुद्धा खूप लवकर अडॅप्टेबल मिळाली आम्हाला. सगळी आमची टीम, आज आम्ही सर लॉकडाऊन मध्ये वी अपॉइंटेड 6 पीपल. लोकांना काढलं, आम्ही तर 6 लोकांना अपॉइंट केलं लॉकडाऊन मध्ये. फॅन्टॅस्टिक 6 फॅन्टॅस्टिक. लोकांना अपॉइंट केलं. आणि आता तर म्हणजे 50च्या वरती तरी फ्रँचायझी सेंटर आपण उभं करू, तिथले 50 लोकांना सुद्धा आपण एक रोजगार देऊ. आणि बाकी तर याच्यातून जे काही होऊ राहिलं सर, याच्यातून असं झालं की माझ्याकडे रिझल्ट आहेत, मोर दॅन 30% रिझल्ट, अनबिलिव्हेबल रिझल्ट मला मिळाले. याच्यातून सर एक फूड क्लस्टर सुद्धा आम्ही उभं करतो. अरे फॅन्टॅस्टिक. आमचं सर असं आहे की बेसिकली असे आमचे प्लॅन आहे की ज्याच्यामुळे लोकांना नुसतं ट्रेनिंग देण्यात काही स्वारस्य नाही, ते तर कोणी देऊ शकतं. पण लोकांना पोस्ट प्रोग्राम सपोर्ट मिळाला पाहिजे, हँड होल्डिंग मिळालं पाहिजे. आणि मग त्यांना सगळे लिंकेजेस, ज्याला आपण इको सिस्टीम म्हणतो, ते आम्ही त्यासाठी तयार करतो. मग इकडे फायनान्शियल याच्यासाठी सुद्धा आमचे बरेचसे काही गोष्टी आहेत. म्हणजे आमचे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, पंजाब नॅशनल बँक आली, यांच्याशी आमची टायप्स आहेत. परत आमचे सिडबी जी आहे संस्था, सिडबी जी बँक आहे, त्या सिडबी मध्ये बी वी आर ऑफिशियल हँड होल्डिंग एजन्सी फॉर स्टँडअप योजना. त्याच्यानंतर बाकीची प्राईम मिनिस्टरची फूड प्रोसेसिंग साठी योजना आहे, त्यासाठी सुद्धा आम्ही एनरोल्ड आहोत. अशा अनेक, आणि शिवाय प्राईम मिनिस्टर एक एम्प्लॉय एंटरप्रिन्योरशिप डेव्हलपमेंट साठी एक योजना, त्याची सुद्धा आम्ही त्या पॅनलवर सुद्धा आहोत. त्यामुळे काय झालं की एक इको सिस्टीम लोकांना मिळते, त्यांना फायनान्स. दुसरीकडे मार्केटिंग. आज काय झालं, आमचे एवढं मोठं नेटवर्क आहे, आज 60,000 एंटरप्रिन्योर्स, एवढा मोठा नेटवर्क लोकांना तो भेटतोय. आणि त्यामुळे काय होतं, कनेक्शन, आपसात व्यवहार B2B डायरेक्ट होऊ राहिले. आणि त्यामुळे काय झालं, ओव्हरऑल खूप चांगलं. आणि आम्ही तर एकदा ऑफलाईन हे जर सुरू झालं, आम्ही प्रत्येक कोर्स वाईज लोकांच्या मोठ्या मोठ्या मिटिंग्स घेऊन त्या सगळ्यांना एक पूर्ण कनेक्ट करायचं आहे. एक आमचं पोर्टल सुद्धा आहे, उद्योग कनेक्ट नावाचं, की ज्यामुळे लोक नुसतं ट्रेन होऊन त्याच्या, सर माझे 85 साली झालेल्या कार्यक्रमातले सुद्धा लोकांचे माझे आजही संबंध आहे. दे आर स्टील असोसिएटेड विथ मी. कारण की सर नुसतं ट्रेनिंग देणं काय, एकदा तर कोणी देतो, परंतु त्याच्यानंतरचा जो सपोर्ट आहे, आणि तो सगळ्या तऱ्हेचा, सगळ्या टाईपचा, म्हणजे व्हॉट एव्हर दे वॉन्ट, फायनान्शियल, टेक्निकल. आमचे काही NI बरोबर टाईप आहे, CSI बरोबर टाईप आहे. लोकांना टेक्नॉलॉजी देण्यासाठी आम्ही मदत करतो, लोकांना मार्केटिंगसाठी मदत आहे, एक्सपोर्टसाठी मदत आहे. सगळ्या प्रकारची जी त्यांना सपोर्ट आहे सर, फक्त ना थोडं लिंकेज करून द्यावं लागतं, थोडं नेटवर्क करून द्यावं लागतं. बाकीचं त्यांनाच करायचं, आम्ही थोडी करतो. हा आमचं बरोबर. कधी आम्ही लोकांना सांगतो तुम्ही मोठं ध्येय ठेवा, लो एम महाराज, आमचे शिवाजी महाराज सगळ्यात मोठे आदर्श आहे. बरोबर. महाराजांनी काय ठरवलं होतं, त्यांनी ठरवलं की एखादा किल्ला जिंकू, असं थोडी ठरवलं. त्यांनी ठरवलं की हिंदवी स्वराज्य करायचं. त्यावेळेची ती पब्लिक लिमिटेड कंपनी करायचं त्यांचं स्वप्न. हो हो नाही. हिंदवी आता स्वराज्य. आम्हाला कसं आहे, आम्हाला बी पूर्ण, आणि आपल्याला ज्ञानेश्वरांनी सांगितलं हे विश्वची माझी घर, पूर्ण विश्व माझं. सर आजही मला सांगायला खूप आनंद आहे, आमच्या कार्यक्रमात सर अमेरिकेतून 2 लोक जॉईन झाले, बेल्जियम मधून एक जण जॉईन झाला, फ्रान्स मधून एक आला, नेदरलँड मधून एक आला, अबुधाबी मधून एक आला, असे किंवा सिंगापूर मधून आले काही लोक जे मराठी आहेत, त्यांना मराठी, त्यांच्यापर्यंत आम्ही बोलतो. आणि आज म्हणजे कमीत कमी 15 परदेशात राहणारे भारतीय लोक जे आहेत, विशेषतः महाराष्ट्रीयन लोक, त्यांनी जॉईन केले. आणि याशिवाय सीमेपलीकडचे जे लोक, म्हणजे काही लोक मराठी आहेत, पण समजा ते बेळगावला राहतात, निपाणीला राहतात, किंवा अजून इकडे राजनांदगावला राहतात, किंवा अगदी भोपाळमध्ये राहतात,
ते लोक इंदोरमध्ये राहतात, ते लोक सुद्धा आमच्या कार्यक्रमाला जॉईन करायचे. त्या राजू जॉईनिंग. आणि आता ऑफकोर्स आम्ही पहिले आमचा गोल आहे की महाराष्ट्रभर आपलं एकदम चांगलं स्ट्रॉंग नेटवर्क उभं करायचं. ते नेटवर्क फक्त कार्यक्रमाचा प्रसारासाठी नाही, तर त्याच्यातून लोकांना तिथे लोकल सर्व्हिसेस मिळाल्या पाहिजे. मी इथे बसून सिंधुदुर्गला सर्व्हिस थोडी देऊ शकतो. व्हेरी व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. तर सिंधुदुर्गचा एक माणूस असा पाहिजे की जो त्यांना तिकडे कनेक्ट करेल, नाही का? Correct. वी हॅव दॅट एम. म्हणजे आम्ही फक्त बिझनेस वाढवण्यासाठी फ्रँचायझी नाही करू राहिलो. तर त्या लोकांना तिथे ती काहीतरी कनेक्ट करून देतील, बरोबर. नाही का? तिथे त्यांना जी काही मदत लागेल तर ती तिथे देतील. तर ते महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी हे नेटवर्क करतोय आम्ही. नाही तर सर ऑनलाईन असं एक साधन आहे की तुम्हाला पाहिजे तिथे तुम्ही जाऊ शकता. हो, की तुम्हाला ज्या ठिकाणी फोकस करायचं त्या ठिकाणी फोकस करू शकता. हे सगळं आम्ही इथे बसूनही मिळवू शकतो लोक पूर्ण भारतातून. परंतु पूर्ण भारतातून इथे बसून सर्व्हिस नाही देत. बरोबर. तुमचा एक मग प्रोग्राम आम्ही काय करणार आहे? आता आता सध्या आमचा प्लॅन काय आहे की पहिले महाराष्ट्रभर पूर्ण स्प्रेड करायचं, त्याच्यानंतर पूर्ण भारतामध्ये स्प्रेड करायचं. हिंदीमध्ये कार्यक्रम घेण्याचे आमचे प्लॅन्स आहेत. मग हिंदीमध्ये आम्ही इंग्लिश मध्ये पेक्षा हिंदी ही भाषा कशी आहे हो. बऱ्याच लोकांना कळते, राष्ट्रभाषा. मातृभाषा, त्या मातृभाषा. राष्ट्रभाषेतले कार्यक्रम आम्ही सुरू करतो. वी आर प्लॅनिंग फॉर राष्ट्रभाषा. तर ते पूर्ण भारतात आम्ही जाऊ. आणि नंतर ऑफकोर्स शेवटी तर आपण तर सर आम्ही एक्सपोर्टचं ट्रेनिंग देतो, एक्सपोर्ट मी स्वतःही करतो. तर मी मी मला असं वाटतं ना, मी इव्हन जेव्हा जॉब करत होतो तेव्हाही मी लोकांनी उद्योजकतेचं प्रशिक्षण द्यायचं असेल तर त्यांनी उद्योजकता अनुभवली पाहिजे, असं माझं आग्रही मत तेव्हाही. आणि तेव्हा सुद्धा मी एक सीक युनिट घेतलं होतं सर विकत. आणि ते अर्थात माझ्या नावावर नव्हतं, पण ते मी ते सीक युनिट प्रॉफिटेबल व्हेंचरमध्ये कन्वर्ट केलं. वा. तर काय आहे, ज्याला उद्योग समजला नाही तो लोकांना काय उद्योजक बनवेल? हो, त्याला बरोबर. जर त्याच्यातले म्हणजे मी जेव्हा गव्हर्नमेंट जॉब करताना सुद्धा सांगायचं लोकांना की तुम्ही हे करा, हे करायला पाहिजे, तुम्ही अनुभवायला पाहिजे. कारण की त्याला तेव्हाच तुम्हाला नैतिक अधिकार येतो असं मला वाटतं. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. लोकांना तुम्ही रिस्क घ्या बरं का, तू काही घेऊ नको. कोण ऐकणार आहे तुमचं? आमचं लोक का ऐकतात ते त्यांना माहिती आहे. अरे हे बी करू राहिले हो, हे नुसते व्याख्यान देत नाही सुट राहिले. मला बिझनेस आयकॉन अवॉर्ड सुद्धा मिळालाय. हो ना. एकीकडे सोशल अवॉर्ड मिळाले, एकीकडे बिझनेस आयकॉन. मला दैनिक लोकमत आणि इथलं दिव्या मराठी या दोघांकडून मला बिझनेस आयकॉन अवॉर्ड सुद्धा मिळाले. व्हेरी गुड. आय एम अ सोशल एंटरप्रेन्युअर, नाही का? तर कसं आहे, चॅरिटी बिगिन्स ॲट होम या माताचा मी आहे. लोकांना शिकायला तुम्हाला स्वतः आलं पाहिजे ना. तर ते आपण जर मोठे विचार, तुमचे जर मोठे विचार असेल तर तुम्ही लोकांना ते मोठे विचार करायला प्रोत्साहित करू शकता. की आता हा माझा मुलगा जो आहे ना सर, तो एंटरप्रेन्योरशिपचं काम करतोच आहे, पण त्याला बेसिकली ही वॉन्ट्स टू स्टार्टअप प्रोग्राम्स मध्ये. स्टार्टअप हे इनोव्हेशन प्रमोट करायचं. आता इनोव्हेशन प्रमोट करण्यासाठी जी आमची एक जी पद्धत आहे ती नाही चालत. त्याला एक वेगळ्या प्रकारचं टीचिंग, त्याला मग एक्सेलरेटर प्रोग्राम्स आहे, वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत. आणि आमचे कसं आहे, त्या मुलांनी अमेरिकेत राहून त्यांनी खूप चांगले कनेक्ट पूर्ण त्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये केले. तिथे अनेक एंजल इन्व्हेस्टर्स त्याच्या ओळखीचे आहेत, खूप सारे. म्हणजे आम्ही एक इंटरनॅशनल प्रोग्राम सुद्धा केला. म्हणजे तिथला जो एक इन्क्युबेटर आणि एंजल इन्व्हेस्टर त्यांचे आम्ही कार्यक्रम सुद्धा केले. आम्ही एक नॅशनल लेवलचं ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा आम्ही लॉन्च करतोय स्टार्टअपसाठी. कारण की आज भारताला गरज आहे ती इनोव्हेशनची, इनोव्हेटिव्ह एंटरप्रेन्योरशिप. अनेक ऑपॉर्च्युनिटी आपल्या भारतामध्ये आहे. आज चायनाचं जे काही प्रोडक्ट, चायनाचं जे काही आपण डिपेंडन्स आहे ते आपल्या इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्योरशिपनीच ते आमचं कॉम्बिनेशन काय राहील सर, स्टार्टअप वर प्लस एंटरप्रेन्योरियल व्हॅल्यूज, एंटरप्रेन्योरियल क्वालिटीज इम्बाईब करा, हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे. नुसतं त्याला इकोसिस्टम समजून सांगणं, नुसतं त्याला पिचिंग करण्याची आयडिया देणं, कसं पिच करायचं, कसं वेगळं येतं सांगूच, पण त्याच्याबरोबर स्टार्टअपचा फेल्युअर जो आहे ना तो आम्हाला नाही करायचा. त्याच्यामध्ये स्टार्टअप मध्ये फेल्युअर रेशो अप टू 60% आहे. जर तुम्ही नॅशनल लेवलला आकडेवारी, तो रेशो आम्हाला एकदम म्हणजे अगदी निग्लिजिबल आणायचा. कारण काय की त्याला प्रॉपर मेन म्हणजे एंटरप्रेन्युअर घडला तर एंटरप्राइज हे त्याचं नॅचरल आउटकम आहे.
त्याच्यातली एंटरप्रेन्योरशिप वाढवली पाहिजे. त्याच्यातले ते जे मूळ जी गोष्ट आहे ना, त्या वाढवण्याकडे आमचा भर आहे. त्याच्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीज आहेत. आम्ही आता सिम्युलेशनमध्ये बी आता माझे बरेच मित्र आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. त्यांना सुद्धा आता ऑनलाईनमुळे काय झालं सर, मी खूप आता माझे अहमदाबादला मित्र आहे, माझे हैदराबादला आहे, दिल्लीला आहे, मुंबईला आहे. हे सगळे लोकं जे आहेत, आज मला कनेक्ट करता येऊ राहिले. आणि आता आमचा एक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम चालू आहे. सर तुम्हाला खोटं वाटेल, ह्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये पूर्ण भारतातून लोक आहे. ओरिसामधून लोक आहे, इंदोरमधून आहे, म्हणजे मध्य प्रदेशमधून आहे, दुसरीकडे तामिळनाडूमधून आहे, तेलंगणामधून आहे, आंध्र प्रदेशमधून आहे. फॅकल्टी आणि मी फॅन्टॅस्टिक. त्याला फॅकल्टी मेंबर्स म्हणजे DSTने आम्हाला एक कार्यक्रम दिला. म्हटलं आम्ही जरा ते पूर्ण लावू, जरा स्प्रेड करू आणि वी गॉट रिस्पॉन्स अक्रॉस इंडिया. आणि सगळे इंजिनिअरिंग कॉलेजेसचे हेड ऑफ द डिपार्टमेंट, काही ठिकाणी प्रिन्सिपल सुद्धा आमच्या त्या कार्यक्रमात जॉईन झाले. आणि दे आर सो हॅपी. आम्ही काय केलं त्याच्यामुळे आता म्हटलं ऑनलाईन मिळतोय ना चान्स, एवढ्या सगळ्या लोकांना आपण बोलू. आणि आज काय झालं की एक स्प्रेड आउट उद्योगपतींचं एक नाव सगळीकडे पोहोचवायचं तर आहेच. आणि हे स्टार्टअपचा मेसेज, हा जो एंटरप्रेन्योरशिपचा मेसेज आहे, तो या निमित्त पोहोचवायचा आहे. आणि त्यांना फक्त पण हे नाही करायचं, त्यांना सगळ्या प्रकारचं सपोर्ट. आज ऑनलाईन मुळे काय झालं, आज मला सिलिकॉन व्हॅलीचा माणूस सुद्धा मी लगेच बोलू शकतो. काही फॅन्टॅस्टिक. जरूर नाही ना, आता सगळी व्हर्च्युअल मीटिंग होऊ राहिल्या. हो. सगळी जे काय पाहिजे ते सगळं इथे डिस्कस करतो राहिला. Very माझा good. मुलगा एक स्टार्टअप प्रमोट करू राहिला इथे नाशिक इथे आणि त्याला तो एक स्टार्टअपचा अनुभव घेऊ राहिला. मला सांगायचं काय, हे जे सगळं काय आहे ना, ते मी त्याला म्हणतोय की तू हे सगळं कर. आणि तो करतोय, म्हणजे मला त्याला सांगायची गरजही नाही, अशी परिस्थिती. ही इज डुईंग ऑन हिज ओन. तो सगळ्या पद्धतीने त्या याच्यात तो काम करतोय. सो आय थिंक दिस इज खूप चांगली ही सगळी आमची सुरुवात आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही काय करतो सर, व्हरायटी गोष्टी, इतक्या व्हरायटी गोष्टी करतोय. म्हणजे अगदी शेअर मार्केटचं बी ट्रेनिंग आहे, रिअल इस्टेटचं बी ट्रेनिंग आहे, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटचं बी ट्रेनिंग आहे, एकीकडे सोलार एनर्जीचं बी ट्रेनिंग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं बी ट्रेनिंग आहे, अगदी फूड प्रोसेसिंगचं बी ट्रेनिंग आहे. सगळ्या प्रकारचे तज्ञ मंडळी जे आहे याच्यामुळे भेटतायत आम्हाला. आणि यामुळे काय होतंय सर, की हे सगळे लोक भेटल्यामुळे आणि मेन आमच्या घरातच एंटरप्रेन्योरशिप आहे. आमच्या घरातली सगळी मंडळी म्हणजे इन्क्लुडिंग माय वाईफ, याच्यामध्ये ना सगळ्यात मोठं तर ते सगळ्या बायकोचं ते काय असतं, ट्रेनरचा जॉब इतका थँकलेस जॉब आहे. आणि याच्यात पाहिजे तसे म्हणजे जे काही त्यांना माहिती याच्यापेक्षा जास्त हा कमवू शकतो. पण हा एवढा नाही कमवते, पण तरी सुद्धा ते इतका सपोर्ट आहे. हा तो खूप मोठा आहे. कारण की त्यांना तेही आनंद उपभोगू राहिले. माझा माझा भाऊ बी माझ्या बिझनेसमध्ये आहे. तो किरण, तो पूर्ण माझं शेअर टर्मिनल सगळं तो सांभाळतोय. आज माझे 3,000 क्लायंटला आम्ही डायरेक्ट सर्व्हिस देऊ राहिलो. 18,000 लोकांना आम्ही शेअर मार्केटचं ट्रेनिंग दिलंय. आणि त्यांना सगळ्या सर्व्हिसेस आणि लोकांना एंटरप्रेन्योर वेने शेअर मार्केटमध्ये काम करायचं आम्ही शिकवतो. की नुसतं ते ज्याला आपण म्हणतो ते जुगारी मानसिकतेतून नाही, उद्योजकी दृष्टिकोनातून तुम्ही शेअर मार्केटमध्ये कसं काम करायचं ते आम्ही शिकवू राहिलो. तर ते माझा किरण भाऊ जो सांभाळतोय. माझी मुलगी दुबईला असते. पण तिथे बसून ती मला मार्केटिंगचं म्हणजे जाहिरातीमध्ये ती कमर्शियल आर्टिस्ट आहे. तर तिथे बसून ती सजेशन देते, हे करता. माझी एक प्रकारे पूर्ण फॅमिली, माझा मुलगा, मुलगी, बायको, भाऊ हे सगळे इन्व्हॉल्व्ड आहे. आणि बाकीच्यांचा खूप एक मोठा मानसिक सपोर्ट आहे. माझे तर मित्र सुद्धा खूप आहे, की जे मित्र एवढे ना ते खूप चांगला सपोर्ट करतात. म्हणजे मानसिक आधार. माझं सर 77 सालची बॅच आहे. ते आमचे 45 वर्षांनी आम्ही भेटलो. पहिली त्यांचं सुद्धा एक सर हे कसं असतं, ती जी एक माझे आता समोर मला दिसतायत माझे मित्र त्या 77 सालचे. तर ते हे आम्ही आठवड्यातून एकदा भेटतो व्हर्चुअली. तर सर तो जो एक मानसिक आधार भेटतो ना, तो खूप मोठा असतो. नाही का? त्याच्यातून म्हणजे ती आदान-प्रदान होते. कोणाचे दुःख-सुख आपल्याला समजतात. आपण त्यांना आपण असं काही दुःख-सुख कोणाचं थोडी घेणार आहे. परंतु जेव्हा आपण शेअर करतो, तर त्याला एक मोठा आधार मिळत असतो. तर हे शेअरिंग आमचं सगळीकडे चालू आहे. असं आहे ना, की आमच्या कॉलनीत एक ग्रुप आहे. प्रत्येक कॉलनीच्या ग्रुपमध्ये आमच्या सगळीकडे इतकं चांगलं आहे. आणि इव्हन या कोरोना काळातही आम्ही खूप लोकांना मदतही केली, सगळ्या प्रकारची. माझ्यामध्ये सगळ्यात मोठी मदत जी आहे, बाकी तुम्ही ते ठीक करा, त्याचं हॉस्पिटलायझेशन करण्यासाठी मदत केली, व्हॅक्सिन मिळवण्यासाठी किंवा ते
तुमचं इंजेक्शन मिळवण्यासाठी मदत केली, परंतु माझ्या मते सगळ्यात जास्त मदत जी आहे ना ती त्यांना मानसिक आधाराची आहे. बरोबर. लोक घाबरून जातात खूप, तर ती भय दूर करण्याचं सुद्धा काम केलं. मलाही कोरोना झाला होता. मी हॉस्पिटलमध्ये सर आयसीयू मधून मी लेक्चर घेतले. हम्म. आय टेकन लेक्चर आयसीयू फ्रॉम आयसीयू. आणि तिथले जे 40 लोक होते त्यावेळेस ऍडमिट, त्या सगळ्या लोकांना काउन्सिलिंग करत होते. की काही लोक घाबरून जातात, आता मी मरेलच अशी भावना होत होती त्यांची. तर ते भय दूर करणं माझ्या मते, लोकांना उद्योजकतेकडे वळवणं म्हणजे काय, इन शॉर्ट त्यांच्या मनातलं भय दूर करणं. अनामिक भय, विनाकारण असं भय की आपल्याला जमणार नाही, याला खूप पैसे लागतात, याला खूप अनुभव लागतो, याला खूप बॅकग्राऊंड पाहिजे, याला तुम्हाला पैसा जमीन पाहिजे, हे पाहिजे, हे असे अनेक गैरसमजामुळे लोक उद्योगात उतरतच नाही. आमचं काम त्यांना धक्का मारायचं आहे. त्याच्या मेन म्हणजे लोकांना आपल्या सामर्थ्याची जाणीव करून देणे, हाच माझ्या मते सगळ्यात मोठी सेवा मी मानतो. तुम्हाला तुमच्या सामर्थ्याची जाणीव करून दे. जसं माझ्यासारखा एक खेड्यातला मुलगा, ज्याला सामर्थ्याची जेव्हा जाणीव झाली, तर एवढं काही करू शकतो. अजून तर मी काहीच केलं नाही तसं खूप काही. पण जे काही केलंय, ते मी इमॅजिन केलं नव्हतं कधी. सर माझ्या घरातला पहिला 10वी 12वी म्हणजे माझा भाऊ मोठा होता, परंतु तो जास्त शिकू नाही शकला. कारण की घरातली परिस्थिती. मी थोडा हुशार होतो म्हणून वडिलांनी शिकवलं मला. पण किराणा दुकान मी अक्षरशः त्या आमच्या गुरुवारच्या बाजारात रस्त्यावर बसून गूळ, मिरची ह्या सगळ्या गोष्टी विकलेल्या आहेत. आणि अक्षरशः खूप कष्ट केलेले सर, खूप कष्टातून हे सगळं झालंय. पण म्हणजे ती सगळी सर 7वीत तर मला पहिली चप्पल मिळाली. अरे माझ्याकडे चप्पल सुद्धा घेण्याची आमची व्हेरी घरातच एक म्हणजे 18 विश्व दारिद्र्य आहे ना, हे मी अनुभवलेलं आहे. पाहिलं नाहीये, अनुभवलेलं आहे. नाही का? त्याच्यामुळे तो माज आणि हे कधी येतच नाही. आणि आज सर मला खूप जाता एक सगळ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. अनेक लोकांमुळे हे सगळं झालेलं आहे. इट इज नॉट वन मॅन शो. इट इज अ लॉट ऑफ पीपल आर नेव्हर बिहाइंड. इट इज आपले नेव्हर जे वन. पेरेंट्स, माझे पेरेंट्स आहेत, ज्यांनी मला हे संस्कार दिले, आई-वडील. माझे वडील सुद्धा खूप एंटरप्राइजिंग होते. तर ते वडिलांचे संस्कार, वडिलांना मी पाहिलेलं आहे सगळ्या अशा बिकट परिस्थितीतून बाहेर मार्ग काढताना. तर ते हो. संस्कार कुठेतरी माझ्यामध्ये येत गेले. त्याच्यानंतर मुरारी बापू आहे, आमचे गारुण वाकडो नावाचे ट्रेनर आहे. त्यांनी एक पॉझिटिव्हिटी आली आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स मग घरचे सगळे मेंबर्स, मिसेस चांडक तुझ्या मागे पक्की उभी राहिली. सगळे नक्की तिचा तर खूप मोठा हात आहे. ते सर शेवटी काय आहे की घरातून जर मानसिक आधार नसेल, तर कशासाठी करायचा हा प्रश्न असतो. एवढं Very सगळं करून काय? तर घरचे सुख खुशी नसतील, तर मग त्यांना आज माझं कोट जरी नीट घातलेलं नसेल, तर ती नीट करेल. जरा नीट हो, सगळ्यांना दिसलं पाहिजे चांगलं. तर तिच्यामध्ये एक एक इच्छा आहे ना ती, की आपल्या याचं एक चांगलं व्हावं. तिच्यामध्ये कुठलीही अशी वाईट हे कोण आपली मिसेस आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, हे सगळे आणि बाकी सगळी म्हणजे माझी सासरची फॅमिली, माझे आज सासरे जे आहेत, ते माझे वडील आहेत आता सध्या. तर ते मला फादरली ॲडव्हाइस देत असतात. फादरली मला सांगत असतात, की काय आमची सासूबाई आहे. आता आई-वडील नाही तर ते आमचे आई-वडील आहे. बाकी आमचे बरेच आहे, मामा सगळे सध्याच्या आज दिवसभरात एवढे फोन आले मला. तर इव्हन कोविडमध्ये असताना मला एवढे फोन आले. माझ्या घरी दरोडा पडला तेव्हा किती लोकं म्हणजे 3000च्या वरती लोकं तर येऊन मला भेटून गेले. तर अरे बाप. माझ्यामध्ये याच्यापेक्षा मोठी इन्व्हेस्टमेंट काय असली पाहिजे? नाही का? एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट मी करून ठेवली. आज एवढे लोकं आहेत आणि माझ्या मते सगळ्यात मोठा उद्योजक मी आहे. आज 60,000 लोकांचे उद्योग माझ्या हाताखाली आहे. मी सांगतो ना, हा माझा उद्योजक आहे, माझा उद्योजक आहे. हो, हो, हो. ते Very जे good. आनंद आहे ना सर, ते एखाद्या मोठ्या म्हणजे माझ्यामध्ये सगळ्या मोठ्या उद्योजकांपेक्षा मी मोठा उद्योजक आहे. कारण की त्यांचे तर ते स्वतःचे, माझे पार्टिसिपंट्स उद्योजक. ते त्यांनीच केलेले आहे. त्यांनी रिस्क घेतली. त्यांनी रिस्क घेतली नसेल तर ते कसं झालं असतं? त्यांनी रिस्क घेतली. परंतु येस, आज एवढं मोठं श्रीमंती कोणाकडे आहे? माझ्या मते तर मी खूप श्रीमंत आहे त्या बाबतीत. एवढं सगळं दुआ, एवढ्या सगळ्या आशीर्वाद, एवढे सगळे ब्लेसिंग्ज आणि एवढं सगळं जेव्हा तुमच्या पाठीशी राहतं, तर डेफिनेटली यू गेट
खूप मोठे बूस्ट तुम्हाला भेटत राहतात. आणि एक सकारात्मक विचार कायम ठेवायचे, इनोव्हेटिव्ह माइंडसेट लोकांनी ठेवायला पाहिजे. जसं आम्ही ठेवलं, की सातत्याने काहीतरी नवीन करत राहायचं. डिफरंट वेनी काम करायचं. तेच काम मी 35-36 वर्षापासून काम करतोय. मला सर अजूनही कंटाळा आलेला नाही. कंटाळा येऊ नको तू. कंटाळा येऊ नाही नको देऊ. येणार. हे उद्योगवर्धिनी इंटरनॅशनल करायची आहे. कंटाळा येणारच नाही सर. कसं काय येईल? तो मला सांगायला तो कंटाळाच येऊ शकत नाही. आणखी सर जो इनोव्हेशन करत राहतो ना, जो काहीतरी वेगळं करत राहतो ना, त्याला हा. कंटाळा नाही येत. तो तेच काम करत राहील, त्याला कंटाळा येईल. मी तेच काम केलेलंच नाही. नाही का? तर त्यामुळे डेफिनेटली आणि एवढं सगळ्यांच्या दुआ, एवढ्या सगळ्यांचे आशीर्वाद असल्यामुळे आय थिंक आम्ही उद्योगवर्धीला एकदम वेगळ्या हाईटला घेऊन जाऊ. आणि आता पुढची शिलेदार आमच्याहून भारी आहे. नाही का? ते तर टेक्नो सॅव्ही आहेत. ते तर आम्ही तरी टेक्नॉलॉजीचा एवढा उपयोग आम्हाला नाही जमत. ते तर टेक्नो सॅव्ही आहे. त्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने आय थिंक इट कॅन बी स्केल्ड अप पूर्ण भारतामध्ये, भारताबाहेर सुद्धा आम्ही सगळं काम करू. याच्यामध्ये काही शंका वाटत नाही. एक स्टार्टअपसाठी एक अनोखी इकोसिस्टम करण्याचा आमचा मानस आहे. आणि तो कुठेही उद्योग कर, मग तू सिलिकॉन व्हॅलीमध्ये टाक, नाहीतर चायनामध्ये टाक, नाहीतर स्वित्झर्लंडला टाक किंवा भारतामध्ये टाक. तुला सगळ्या प्रकारचा सपोर्ट आम्ही द्यायचा, असं एक आमचा प्लॅन आहे. आणि तेच एक 1,00,000 लोकांना उभं करायचं प्लॅन आहे. आताशी 60,000 झाले, अजून 40,000 तर बाकी आहे. अजून तर बरंच काही करावं लागणार आहे. त्यासाठी सगळ्यांची साथ अशीच भेटत राहील, अशी अपेक्षा आहे. आपल्यासारख्यांचे वडीलधारे आहात तुम्ही आमच्यासाठी. तुमचे आशीर्वाद आमच्या बरोबर राहतील अशी अपेक्षा करतो. इतके सगळे फॅकल्टी मेंबर वेगवेगळ्या क्षेत्रातले, ते आमचे संतोष कुलकर्णी सर आहेत, ते आता पुण्याहून इकडून-तिकडून जॉइन करतात. असे सो मेनी फॅकल्टीज आर देअर, की जे सुद्धा, कारण की हे सगळ्यांच्या सपोर्टमुळे हे झालंय. तर हे सगळे फॅकल्टी मेंबर्स आहेत. ऑल द पार्टिसिपंट्स, ऑल द फॅकल्टी मेंबर्स आणि ऑल द फॅमिली मेंबर्स, हे सगळे लोक ऑन फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह, सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. सो थँक यू व्हेरी मच. थँक यू एव्हरीवन फॉर सपोर्टिंग. आणि असंच सपोर्ट तुम्ही पुढे करत राहा. धन्यवाद.